नमस्कार मंडळी, तुम्हाला पण कधीतरी काहीतरी खुसखुशीत कुरकुरीत चविष्ट असं खावंसं वाटतं ना? चला तर मग पाहूया मस्तपैकी अशी चविष्ट मैद्याची रेसिपी, म्हणजेच मैद्याची पापडी। त्यासाठी मी मैदा चाळून घेतलेला आहे। त्याच्यात जिरी, ओवा, मीठ आणि मसाला किंवा मिरची पावडरही टाकू शकता। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं। तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा तुम्ही मिठाच्याही पापड्या करू शकता। त्याच्यानंतर तेलाचं मोहन करून मस्तपैकी टाकून घ्यायचं। थोडी हळद टाकायची, हळद राहिली होती म्हणून हळद टाकून घेतली। त्याच्यानंतर पाणी टाकून मस्त घट्टशीर मळून घ्यायचं। चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्टच मळायचं। एकदम छान घट्टशीर मळून घ्यायचं। एकदम छान असा हळदीचा कलर आलेला आहे, कोथिंबीर उठून दिसत आहे। 10 ते 20 मिनिटं पीठ साईडला ठेवून द्यायचं, एकदम भिजत ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर चपातीप्रमाणे उंडा घेऊन लाटून घ्यायचं। एकदम छान असं लाटायचं, एकदम पातळशीर लाटायचं, म्हणजे पापडी एकदम कुरकुरीत होते। खरं तर हा माझा आवडीचा पदार्थ। ज्यावेळेस मी हॉस्टेलला होती ना, त्यावेळेस माझ्या वहिनी नेहमी करून द्यायच्या। आम्ही असे पदार्थ नाश्ता म्हणून हॉस्टेलला खायचो। कोणाचा चिवडा असायचा, तर कोणाची पापडी असायची, कोणाची चकली असायची, तर कोणाचा लाडू असायचा। सगळ्या मुली मिळून एकदम छान असा नाश्ता करायचो। त्याच्यानंतर असं त्रिकोणी आकाराचं कापून घ्यायचं। मस्तपैकी त्रिकोणी आकार छान दिसतो। आकार तुमच्या आवडीनुसार सुद्धा कापू शकता तुम्ही। तोपर्यंत कढई गरम करून घ्यायची, त्यात तेल गरम करून घ्यायचं। तेल उकळल्यानंतर छान असं पापड्या टाकून घ्यायच्या आणि मस्त हलवत राहायचं। कंटिन्यू झाऱ्याने हलवत राहायचं, म्हणजे पापड्या एकदम कुरकुरीत होतात। झाऱ्यावरच काढून घ्यायच्या, तेल नितळून घ्यायचं, म्हणजे पापड्या तेलकट होत नाही। मस्तपैकी पापड्या तयार झालेल्या आहेत। दुसरा घाणा टाकून ते तळून घ्यायचा। त्याच्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं। मी इथे परातीत काढून घेतलेले आहे। एकदम छान अशा मस्त कुरकुरीत पापड्या तयार झालेल्या आहेत। लहान मुलांच्या लहान भुकेसाठी चुनमुनू म्हणून तुम्ही मधल्या वेळेत त्यांना देऊ शकता। पॅक बंद डब्यात ठेवायच्या, म्हणजे एकदम खुसखुशीत राहतात आणि जास्त काळ टिकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब द चॅनल। थँक यू, धन्यवाद।